सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी, संघर्षमय व विजयी जीवनयात्रा म्हणजे एक बुद्धिमान, कर्तृत्ववान आणि थोर विचारवंत अशा महामानवाच्या जनकल्याणकारी, राष्ट्रहितकारी, अवघ्या मानवतेच्या भल्याची, निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची जीवनयात्रा होती। त्यांचे कार्य हे केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचे कार्य आणि विचार विश्वकल्याणकारक, सार्वकालिक आणि वैश्विक आहे। त्यांचे सर्वसमावेशक कार्य इतके मोठे आहे की खऱ्या अर्थाने विश्वरत्न प्रभासूर्य आहे। अवघा बहुजन समाज अज्ञान रूपी अंधारात चाचपडत असताना त्यांना या काळ्या कुट्ट अंधाराला चिरून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी एक प्रभासूर्य, ज्ञानसूर्य जन्मास आला। ते म्हणजे युगपुरुष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अखंड ज्ञान संपादन केले। त्या बळावर बाबासाहेबांनी प्रचंड मोठी जागतिक क्रांती केली आणि म्हणून त्यांना क्रांतीसूर्य, प्रभासूर्य सुद्धा म्हटले जाते। ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक त्याचे विचार मोलाचे आणि थोर आहेत। बाबासाहेबांनी जेवढे शिक्षण घेतले, जेवढ्या पदव्या संपादन केल्या, तेवढ्या पदव्या जगात कुणीही घेतल्या नाही आहेत। कोलंबिया विद्यापीठ स्थापन होऊन 2004 मध्ये 250 वर्ष झाले। त्या निमित्ताने अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली। त्या यादीत पहिलं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं। विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय आहेत। निवडलेल्या जगभरातील 100 विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली आहे। तसेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या द मेकर्स ऑफ द युनिव्हर्स नावाच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 10,000 वर्षांच्या जगातील सर्व बुद्धिमान 100 व्यक्तीच्या यादीत बाबासाहेबांचे नाव 4थ्या क्रमांकावर होते। भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतासाठीचे अद्वितीय योगदान व भारतातील कोट्यावधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारं सर्वात महान भारतीय कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सन 2012 मध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे। कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रसंगी दिवसातील 21 तास अभ्यासाची जोड देणाऱ्या भीमरावांनी मिळविलेल्या पदव्या पाहिल्या की त्यांच्या उच्च विद्वत्तेची प्रचिती येते। मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतलेल्या भीमरावांनी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून MA, PhD आणि LLD या पदव्या मिळवल्या, तर ब्रिटनमधील लंडन विद्यापीठातून MSc आणि ग्रेज इन या कायदाविषयक संस्थेतून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली। या व अशा 32 पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्षे लागतात, तो अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात दिवसातील 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करून पूर्ण केला। ते लंडन स्कूल ऑफ सायन्स मधून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव विद्यार्थी होते आणि आहेत।
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी शिकवण त्यांनी दिली. शिक्षणाची प्रचंड तळमळ असलेल्या बाबासाहेबांनी पुस्तकावर अफाट प्रेम केलं. काही न खाता ते वाचन करायचे. ज्ञानाच्या भुकेसाठी त्यांनी पोटाची भूक मारली होती. खास पुस्तकांसाठी त्यांनी दादर येथे राजगृह हे दुमजली घर बांधले. बाबासाहेबांनी एकूण 32हून एकूण 22 ग्रंथ लिहिले. 10 शोध निबंध तसेच लेख, परीक्षण, निवेदने असे लिखाण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकूण 64 विषयात मास्टर होते. हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठा, पर्शियन, गुजराती अशा भाषांमध्ये पारंगत होते. याशिवाय त्यांनी सुमारे 21 वर्षे जगातील सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. बाबासाहेब तसे मूळचेच हुशार असल्याने ते मॅट्रिक पास करणारे अस्पृश्य समाजातील पहिले विद्वान ठरले. या यशाच्या सत्कार प्रसंगी केळुसकर गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिलं होतं. त्याचे वाचन केल्यावर भगवान गौतम बुद्धांचा बाबासाहेबांच्या विचारांवर प्रभाव पडला. तेव्हापासून बाबासाहेब तथागत बुद्धांना गुरु मानत असे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्यांनी भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण संकलित केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या शिक्षणाचा विचार भगवान बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणा या शिकवणीतून प्रेरित आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचे सार प्रज्ञा, शील आणि करुणा यात सामावलेले आहे. प्रज्ञा, बुद्धीच्या पुढे जाऊन मानवाला माणूसपण, त्याची प्रज्ञा त्याला प्राप्त करून देत असते. प्रज्ञा आहे तिथे विचार आणि आचार सकारात्मक होतात. प्रज्ञा ही वृत्ती आणि प्रवृत्ती यांना सरळ मार्गी बनवते. सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणणे आणि समजून घेणे म्हणजे प्रज्ञा. ज्ञान हे फक्त बुद्धीशी निगडीत असते. मात्र प्रज्ञा हे ज्ञानाच्या शहाणपणाने कसा वापर करावा हे सुचवते. प्रज्ञामुळे काय चांगले आणि काय वाईट यातील भेद तर समजतो. प्रज्ञा ही माणसाला अधिक डोळस बनवते. जीवन जगण्याची नवीन दृष्टी खऱ्या अर्थाने प्रज्ञामुळे प्राप्त होते. शील, शील म्हणजे उत्तम आचरण. शील हे चरित्र दर्शविते आणि शीलवान माणसांची निर्मिती होऊन अशी माणसं समाजाला अधिक उंचीवर घेऊन जातात. चरित्र हे एक उत्तम आणि चांगले असे व्यक्तिमत्व दर्शवते. शील उत्तम असेल तर वाईट कामे करण्यासाठी माणूस आणि माणसाचे मन धजावत नाही. शीलातून भावना आणि विचार यांची शुद्धी साधली जाते. खरे पाहिले तर शील शिवाय प्रज्ञा अपूर्ण ठरते. खऱ्या अर्थाने प्रज्ञाला शीलाचे आवरण दिले की ती अधिक प्रखर होते. शील हे तुमचे सत्व टिकवते. शील असेल तर असत्याचा अंधार नाहीसा होऊन सत्याचा प्रकाश निर्माण होतो. तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलाचे जरी आपण आचरण केले तरी जीवन समृद्ध होऊ शकते. बुद्धांनी सांगितलेले पंचशील व त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. याचा अर्थ मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. अर्थ मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. अर्थ मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी
सिक्खापदं समादियामि. अर्थ, मी मद्य त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इतर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. वरील पातीच्या कल्याणाकरिता भगवान बुद्धांची प्रज्ञा, शील, करुणा ही शिकवण फार मोलाची ठरते. बाबासाहेब सुद्धा म्हणतात की शील आणि शिक्षण जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीही साध्य करता येणार नाही. गौतम बुद्धांनी अत्तदीपभव म्हणजे स्वयंप्रकाशित होण्याचा उपदेश दिला आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी स्वयंप्रकाशित होण्याचा शिक्षण हाच मार्ग आहे हे सिद्ध केले आहे. बाबासाहेबांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. हल्ली माणूस सुशिक्षित होण्यासाठी ज्ञान तर मिळवत आहे पण तो प्रज्ञा विसरतोय. तो टापटीप राहू लागलाय पण शीलाचे आचरण विसरतोय आणि त्याने विकास केलाय पण तो करुणा विसरतोय. त्यामुळे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीची पुन्हा एकदा उजळणी आपण केली पाहिजे आणि त्याचा सर्वत्र प्रसार केला पाहिजे, तरच जगाचे कल्याण होईल. बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभाग यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकथेवर आधारित असलेल्या लेझर शो आणि आलेल्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार.